नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मोहिजा परांडा येथील अपहरण झालेली मुलगी प्रांजली कदम ही सापडली गावातच। पोलिसांच्या प्रयत्नाला आले यश, गावकऱ्यांचा जीव पडला भांड्यात। मित्रांनो, 20 तारखेला मोहिजा परांडा या गावातून एका 8 वर्षीय चिमुकलीचे अपहरण झाल्याच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडालेली होती। त्याचबरोबर पोलीस आणि गावकऱ्यांना मोठी चिंता लागून होती की या मुलीचं नेमकं अपहरण झालं कसं। परंतु ती मुलगी गावातच सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या मुलीला एका घरामध्ये डांबून ठेवल्याची प्राथमिक माहिती आमच्या DDM न्यूज चॅनलच्या हाती आली आहे। मुलगी सापडल्याने पोलीस प्रशासनाचा आणि गावकऱ्याचा जीव भांड्यात पडला असला तरी नेमकं या मुलीला कशासाठी डांबून ठेवण्यात आलेलं होतं? जादूटोणा वगैरे असल्या काही अघोरी कृत्य करण्यासाठी तरी या मुलीचं अपहरण केलं नसावं ना, अशी शंका मनात आल्यावाचून राहत नाही किंवा गावकऱ्याकडून व्यक्त केली जात असावी। परंतु ही मुलगी सापडली ही आनंदाची गोष्ट असली तरी ग्रामीण भागामध्ये अशा ज्या कुप्रथाला लोक बळी पडत आहेत आणि त्याच्यातून चिमुकल्या बाळांचं अपहरण करण्याच्या वाईट प्रवृत्तीला आळा घालण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जाणार आहे। पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून विशेषतः कंधार येथील DYSP जगताप मॅडम यांनी रात्रंदिवस या ठिकाणी तळ ठोकून सर्व परिसर पिंजून काढून या घटनेचा अखेर छडा लावण्यात यश मिळवले असल्यामुळे पोलिसांचे व गावकऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे सर्वांकडून समाधान व्यक्त केले जात आहे। अखेर प्रांजली सापडल्याने तिच्या आईवडिलाचा जीवही भांड्यात पडलेला आहे।